हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. अपूर्व राणी. भाऊ बहिणींना झालं का जेवण? हो का? आता आमचं पण चाललंय. आजचा बेत आहे ना, कोण बनवतंय तुम्हाला तर दाखवणारच आहे मी. जेवणाचा बेत कोण बनवतंय ती दाखवणार आहे. पण थोडं बसती बर का इथं. तर आज मस्त अशी पिवळ्या कलरची साडी फिडी नेसली. कशी दिसती? भारी दिसती का? का कमी पडायला लागलं का? ज्यादा पुढच्या वेळेस ऑर्डर करताना थोडं मोठं मागून घ्यायला. झाडलं का शिवण्या? तर आता स्वयंपाक कसा होणार आहे ही मी तुम्हाला दाखवते भाऊ बहिणींनो. तर किचन मध्ये एंट्री दिलेली आहे. कोणाला दिली ही तर तुम्ही बघणारच आता. कारण की एंट्री फक्त माझ्यापाशी आल्यावर थोडी वंगती, नाही तर एंट्री वंगत नाही मग. हा तर चला आपण बघू भाऊ बहिणींनो. पोरींचं तर चाललेलंच आहे, पण आजचा बेत एकदम झकासच आहे. कसा काय ती मी तुम्हाला दाखवते. नादच करायचा नाही. हो का? सकाळी तू बेत केलता म्हणलं आपण बी करावा. पुरीला लोड पडतो मग असं मनाने हुशार व्हायला पाहिजे का नाही बरं भाऊ बहिणींना? मनाने हुशार झालं ना माणूस, मला लय आवडतं मग. पण जर सांग काम असलं ना माणूस, मग जरा कसं आहे तुमच्या पूनम काय जरा एडमाटच आहे काय म्हण. तर कसं वाटतंय आज मावशीच्या हातचा बेत खायचा आहे? भारी वाटतंय. हा लय भारी वाटतंय. लय भारी वाटतंय. आज मावशीनं घातलाय ती कोट कसला हे. आता मला शिलाई मशिनीवरच घालून बसायचं होतं. ती कोट एकच नंबर. कालवनाचा तर खमंग सुटलाय. चाललो आम्ही अभ्यास करायला. मटकीचं केलंय का काय? हा हा चांगला वाज सुटलाय. कुठनं मटकी होती? होती की पप्पानी काय आणलेली. चांगला येतो ना बस. हा छान. तर चालू झालेला आहे ऑलरेडी स्वयंपाकाचा व्हिडिओ. मी लय दिवसातून टाकते, कारण की मी बनवलेला स्वयंपाक काय मी टाकला नव्हता व्हिडिओ. मी बी बऱ्याच दिवसातून स्वयंपाक बनवला होता भाऊ बहिणीनं. पण आता बघा चपातीने नादच खुळा. आता वाढणार तुम्ही तिला. आता काय खरं नाही. आता तब्येतच कमी भाऊ बहिणींना. एकदा मनावर घेतलं ना की घेतलं. ओ तेल जरा ज्यादा झालं हो, अजून चरबी आपली वाढल. तर तुमच्या पुनमचा आहे ना तर डिसिजन घेतलेलंच आहे. नुसता मेकअप करून हिंडायचं योगीच्या जीवावर. हा तर असू द्या, करू द्या स्वयंपाक. आज किचनची राणी योगीच आहे. आज योगीच्याच हातात सगळं किचन दिलेलं आहे. तर मी बाहेर जाते भाऊ बहिणीनं. करू द्या. कसं असतं करायला स्वयंपाक ही करायला अगदी मनापासून एक ही पाहिजे. आता मला तर भाऊ बहीण म्हणतात काय काय तू आयतं खाती, तू किती करून देवा लावती. पण भाऊ बहिणीनं कसं आहे माहितीये का, ज्या वेळेस मला वेळ मिळेल ना त्यावेळेस मी करत असते स्वयंपाक. ही पुरीला माहितीये. पण आता माझ्या महाग पण शिलाई मशिनीचं ही काम असल्यामुळे मी ताटून दमून गेली ना, मग आता पुरी करत्या धरत्या झालेल्या इथं. मी जास्त लोड घेत नाही. मग पुरी करत्या धरत्या झाल्या म्हणून. तेव्हा काल शिवण्याचा बर्थडे कसा झाला तेव्हा तोंड काढले तिथे बाहुल्यांना. बघितलं का? हो का? हे काय केलंय बघितलं ना? हो का कसं केलंय? ती म्हणली की फुग्याला पण आयुष्य असतं आणि त्याला काल स्वेटर घातलेला आणि त्यावेळेला त्याचं आयुष्य सेकंदाच असतं. पण तर सोप्या पण आता बऱ्याच दिवस झालं भाऊ बहिणीनं सोफा सेट ही आणलेला तुम्ही तर बघितला. पण मी जास्त ह्याच्यावर बसत नाही हो. मी बसलेली नसती. विचारा पुरींला. सोफा सेट मी त्यांच्याच ताब्यात दिलेला आहे पुरींच्या. होय असते मी इथं बसलेली नसती मी. अगं शांत राहा. तुला अभ्यास नाही का?
जा मावशीला काय आहे काय नाही बघ जा. थांबा. मावशी कामवाल्या मावशी नका म्हण नाही समजू नका. मी मावशी म्हणते म्हणजे आमच्या शिवण्याची मावशी. शिवण्याची मावशी काय लागलं तर शिवण्याला पुरीला हाका मारा. नाही मावशीला मनावर घेतात तवाच भाऊ बहिणीनं उग कसं आहे. एकदा मावशीची टूट पेटली म्हणजे मावशी मला तुडवल इथं. मी मावशीला तुडवल आणि मावशी मला तुडवल असं नको व्हायला. तर आज मावशी शिवण्याची मावशी आपल्याला खरडा पण करसाल का हो थोडासा. होय व नाही शिवण्याच्या मावशीला ठसका आला तर उगाच 3, 13, 9, 12 व्हायचं. ए पिया पिया मावशीची आहे ना चपात्या झाल्यावर मस्त पैकी आपल्याला मिरचीचा ठेचा लय दिवस झालं खाल्ल्याला. आणि जेवणाचा व्हिडिओ तर आमची भाऊ बहीण प्रत्येक वेळेस मला म्हणतात पूनम ताई जेवणाचा व्हिडिओ टाका जेवणाचा व्हिडिओ टाका. पण जेवणाचा व्हिडिओ मी सध्याच्याला बंदच केल्यात. भाऊ बहिणीने मी टाकत नाही ना व्हिडिओ जेवणाचा. आमच्या बऱ्या भावा बहिणींना जेवणाच्या व्हिडिओची आठवण होती पण मी टाकत नाही. पण बघू प्रयत्न करीन जेवणाचा व्हिडिओ टाकण्याची पण प्रयत्न करीन. योगे तुला आज मेहंदी काढीन भारी. दुसऱ्या हातावर डिझाईन बाज. उद्या योगी नांदाय जायचं म्हणते भाऊ बहिणीनं. मग आता नांदाय जायची म्हणल्यावर जरा व्यवस्थित लावावं लागेल ना नवऱ्याच्या घरी. होय मेहंदी ही काढून होय. ती मगाशीच पियाला काय म्हणली का पिया काय म्हणली ती मगाशी. गाडी येरवाळीच काढून ठेवा. गाडी माझी आताच काढून ठेवा उद्या मला लवकर जायचंय. हा पण ते आता उद्याचा दिवस उगावल्याच्या नंतर अजून काय डिसिजन होत आहे सांगता येत नाही. पण आताच डिसिजन आहे गाडी काढून ठेवण्याचं. असं आहे बघा तिचं काम. जर चपाती भाजू लाग मावशीला. तर भाऊ बहिणीनं मस्त पैकी हो का असा 2 दिवस झालं आहे ना नागपंचमी पासून थोडस कसं केलंय तुमच्या पूनमताईने थोडस स्वतःला आहे ना आवरा सावर करूनच व्हिडिओ आवरा सावर करून बी काढती आणि जसं मनाला येईल तसं काढते. तर आज झुब फुलं घातलेले मी बऱ्याच भावा बहिणींना पटलीवर काही झुब चांगली येतं चांगली येतं. तर थँक्यू बर का धन्यवाद. आणि ती ऑनलाईनला आली मागविल्यापासून काय नको असं फेल जाऊ देऊ वाटणावं. हाय जीवन एकदाच नटायला जीवन एकदाच आहे. मनुष्य जन्म माणूस म्हणतं मनुष्य जन्म एकदाच आहे. मग घेऊन द्या की नटून उलीस. आका आयुष्य गेलं पण नटले नाही मी. हा मग आता थोडासा स्वतःला टाइम द्यायला भेटल्या उलीस करते प्रयत्न स्वतःला व्यवस्थित ठेवण्याचा. ठेवू दे की काय काय भाऊ बहीण नावं ठेवतात भाऊ बहिणींना. मेकअप जरा जास्तच झाला आता. काय दुनियाच्या आखरीत झाला बाया. काय दुनियाच्या आखरीत मेकअप केला. माझ्यापेक्षा तर कितीतरी लोकांचा मेकअप फाउंडेशन पासून असतो. आता आम्ही फाउंडेशन नाही लावत हो का. दिसतंय का हो का आहे का हो का कुठं फाउंडेशन दिसतंय का. तसलं नाही लावत आपण फाउंडेशन. पण एवढा तेवढा करतय तर माणूस करू द्यावा. नाही तर आपण कुठं मेकअप कर. तुमच्या पूनमताईचं व्हिडिओ कसं असते तुम्ही तर बघितलेत पुन्हा सगळ्या भावा बहिणींनी. सांगायची गरज नाही. पण काय काय भावा बहिणीनं वंगाळ राहिलं तरी प्रॉब्लेम येतो आणि चांगलं राहिलं तरी प्रॉब्लेम येतोय. मग आता राहायचं कसं तुम्हीच सांगा. वंगाळ राहिलं तरी नावं ठेवतात आणि चांगलं राहिलं तरी बी नावं ठेवतात. मग मला ही तर पटत नाही. दुई दालाल्यावाने बोलणं माणसाचं. दुई कुंड बी बोलते ती लोक. ही कुंड नाही ती बोलत. दुई कुंड बी बोलायचं. चांगलं राहिलं तरी नावं ठेवायची आणि वांगाळ राहिलं तरी नावं ठेवायची. असं लोकांची काम येतं काय काय है ना. शिवन्या ए शिवन्या तुला अभ्यास नाही का. अभ्यासच करते. चला भाऊ बहिणीनं
करती मग योगीच करती स्वयंपाक बर का. मस्तपैकी तिने मटकीचं कालवण केलं. चपात्या करते आता. पुरी करते ते अभ्यास आणि मी काय बघा मी इकडं तिकडंच आहे. आज काय कपडे बी शिवले नाही तर मी काय नाही. मी मिरावती नसती इकडं तिकडं इकडं तिकडं हा ना. तर आता मी काय करणार आहे भाऊ बहिणींनो, उलीचं मनोरंजन टीव्ही बघत बसणार आहे. थोडस टीव्हीच बघणार आहे आता. थोडस कसं आहे टेन्शन फ्री राहण्यासाठी आपलं थोडस काहीतरी मनोरंजनासाठी बघावं लागतात. तसं मगाशी व्हिडिओ बघितलं तर लय हसली मी. व्हिडिओ बनवलं ना मी मग रीलचं व्हिडिओ ना आपलं रील व्हिडिओ कधी मध्ये अशी बनवत असती. आलं मनाला तर गेली शानाला नाही तर टिकली पाठी बसली उन्हाला. अशातली गमत आहे तुमच्या पूनमताईची. तर चला भाऊ बहिणींनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना. आणि योगीचा स्वयंपाक कसा वाटला नक्की सांगा तुमच्या पूनमताईला कमेंटमध्ये. आता बेताचा व्हिडिओ काय मी टाकणार नाही. टाकला असतं तर तुम्हाला दाखवलं असतं झणझणीत योगीने केलेला बेत कस काय आहे कस काय नाही. आज मिरचीचा ठेचा, मटकीच्या उसळी म्हणजे कोंबाच्या मटकीचं कालवण आणि चपाती बेत आहे खायला. तो खायचा आज. हा तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि साडी कशी वाटली नक्की सांगा. साडी आता 2-3 दिवस झालं म्हणजे काल पण साडी नेसली होती ती बी भाऊ बहिणीला आवडली. आजची साडी आपली कशी आहे. ही साडी तर मी बऱ्याच वेळेस नेसलेली आहे त्यात काय वाद नाही. बरोबर का नाही. चला चला बाय बाय करते भाऊ बहिणींना.